आळंदी आणि देहू इथून निघालेले संत ज्ञानेश्वर आणि देहू इथून निघालेले संत तुकाराम यांची पालखी आपल्या अंतिम मुक्कामासाठी ज्या ठिकाणी विसावतात तो वाखरीचा पालखी तळ आता सज्ज होऊ लागलाय। तिथे अंतिम कामं सुरू झाली आहेत। आज संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा धर्मापुरी इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार असून उद्या संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा अकलूज इथं प्रवेश करणार आहे। याचा आढावा घेतला सुनील दिवाणी यांनी। संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांचे पालखी सोहळे अखेरच्या मुक्कामासाठी विसावतात ते हे वाखरीचं पालखी मैदान आहे, पालखी तळ आहे। इथं शेकडोच्या संख्येने पालखी सोहळे आणि हजारोच्या संख्येने भाविक जमा होतात। जवळपास 18 ते 20 लाख भाविक यंदा येणार आहेत आणि नुसत्या पालखीसोबत 12 ते 15 लाख भाविक असतात आणि हे संपूर्ण या वाखरीच्या परिसरात थांबलेले असतात आणि त्यामुळंच प्रशासनाने आता कामाचा सपाटा इकडं वाढवलेला आहे। या इथं पाऊस सातत्याने पडत असल्यामुळं JCBच्या सहाय्याने मुरुम आणून टाकला जातोय आणि हे मुरुम सपाटीकरणाचं काम चालू आहे। जिथं जिथं पाणी साचू शकते अशा सर्व ठिकाणी ही कामं आत्ताच करून घ्यायला सुरुवात झालेली आहे। 15 तारखेला दुपारी हे सर्व पालखी सोहळे वाखरीच्या या पालखी तळावर अखेरच्या मुक्कामासाठी विसावणार आहेत आणि त्यानंतर इथून त्यांचा पंढरपूरकडचा प्रवास सुरू होणार आहे आणि यासाठी हे जे पालखी तळ आहे जिथं किमान 12 ते 15 लाख भाविक थांबणार आहेत त्या तिथं भाविकांचे हाल होऊ नयेत म्हणून ह्या पद्धतीनं जिथं जिथं पाऊस पडू शकतो, चिखल होऊ शकतो तिथं या पद्धतीनं मुरुम टाकण्याचं काम चालू आहे आणि सफाईच्या कामासाठी नगरपालिकेच्या प्रशासनाकडून महिलाही सातत्याने रोज येऊन इथं साफसफाई करताना दिसत आहेत। जेणेकरून ज्या वेळेला हा पालखी सोहळा वाखरीच्या अंतिम मुक्कामासाठी येईल त्यावेळेला इथली तयारी जय्यत असली पाहिजे। भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची खबरदारी सध्या प्रशासनाकडून घेतली जाते। वाखरी पालखी तळावरून कॅमेरामन अजित देशपांडेसह सुनील दिवाण, ABP माझा। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा